भाग्यविजय आमच्या विशेष आणि खास कार्यक्रमात मी शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप पुन्हा एकदा स्वागत करते। आपल्याला आज मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय साटोरीकर आणि आपण आज विवाह योग आणि वैवाहिक समस्या या विषयावरती चर्चा करतो आहोत। सर, विवाह योग पाहताना अनेकदा पत्रिका तर पाहिलीच जाते, दॅट इज कंपल्सरी, बरोबर, पण अनेकदा असं होतं की पत्रिका चुकीची असते एखाद्या व्यक्तीची किंवा टायमिंगमुळे काहीतरी गडबड झालेली असते किंवा खूप साऱ्या पत्रिका असतात, तर हे लक्षात येऊ शकतं का? हां, निश्चित येऊ शकतं ना। कसं असतं, पहिल्या काळामध्ये काय होतं माहिती का, की जन्मनाव आणि चालूनाव वेगळं असायचं। जन्मनाव जेव्हा तुमचं माहीत होतं, आता त्याच्यावर तुमचे पूर्ण गुणमिलनात त्याच्यावर तुमचे नक्षत्र कळतं, तुमचा गण कळतं, नाडी कळते, जे काय आहेत त्या गोष्टी कळतात, त्यानं गुणमिलन तुम्हाला कमी जास्त त्याच्यामध्ये त्याप्रमाणे आपण आणू शकतो। समजा आता एखाद्या मुलीची आहे श्रीमंताची एकुलती एक मुलगी आणि तिच्यासाठी जर प्रयत्न करायचे असतील आणि त्यांना माहिती की आपल्या मुलाची पत्रिका त्याशी जमत नाही, तिचं जन्मनाव जरी कळालं तर हे गुण मिळण्या एवढं ते गुणमिलन येण्यासाठी ते रास किंवा जन्मनाव तसं खोटं करू शकतात। पण ह्या गोष्टी जाणकार ज्योतिषाच्या नजरेतून चुकत नाहीत। हां, तर ते लगेच लक्षात येऊन जातं। आणि मला अजून एक बोलायचं होतं मध्ये, तू आता जेव्हा ब्रेकवर जाण्यापूर्वी एकदा म्हणलीस की आई वडिलांचा हस्तक्षेप, त्याच्या बाबतीत मला महत्त्वाचं बोलायचं, कारण जास्त करून माझ्याकडे जे क्लायंट्स येतात की त्यांच्या कुटुंबामध्ये हे जे काही वाद होतात किंवा जे काय होतात त्याच्यामध्ये कारण जास्त करून 90% जे मी आधी पण सांगितलं की हे घरातले वडीलधारे किंवा दुसरे पाहुणे असतात की जे त्यांच्यामध्ये इंटरफेअर जास्त करतात। पहिल्या काळामध्ये काय होतं की कम्युनिकेशनचे साधन फार कमी होते, त्याच्यामुळं मुलगी सासरी गेल्यानंतर एक तर पोस्ट कार्ड किंवा आंतरदेशी कार्ड त्याच्यानंच संपर्क व्हायचा आणि ते 8 दिवसाला 15 दिवसाला एकदा भेटायचं किंवा महिन्यातून 2 महिन्यातून किंवा सणावाराला भेटी व्हायच्या। आता कसं झालं की सकाळी उठल्यापासूनच मुलीला आई फोन करून विचारते, बेटा तू काय करतेस? मग लगेच ती मुलगी म्हणते की मी अंगण झाडते आणि सासूबाई काय करतात? ते आराम करतात। तू अंगण झाडते आणि सासूबाई आराम करतात? म्हणजे ही इथून सुरुवात होते ह्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी असतात। आणि मुलाच्या बाबतीत मुलाचे आई वडील असंच करतात की बेटा तू काय करतोस? मी किचनमध्ये हे करतो, मग मिसेस काय करते? मग ती हे करते, तू काय करतो काम? म्हणजे त्यांना हे कळत नाही की आजकाल हे धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येकाने एकमेकाला समजून घेऊन काम केलं पाहिजे आणि ह्या गोष्टीची जाणीव ठेवून जर ते वागले आई वडील तर निश्चितच ह्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप चांगले परिणाम होऊ शकतात। ओके सर, फक्त रास आणि जन्मनाव माहिती असेल तर विवाह योग ठरवता येतो का? फक्त रास आणि जन्मनाव जर असेल तर त्याच्यावरून गुणमिलन कळतं, हां, की किती गुण मिळू शकतात ह्यांना, पण त्याहून हे नाही कळणार की त्या दोघांचं वैवाहिक जीवन कितपत यशस्वी होईल आणि त्याच्यामध्ये त्यांना किती यश मिळू शकतं ते। कारण कसं असतं की त्याचे परिणाम त्यांच्या दोघांच्या कुंडलीतल्या ग्रहमानावरून असतात। ते मी जसं याआधी सांगितलं तुला की त्याच्या आरोग्याच्या बाबतीत असेल किंवा त्याच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये असतील किंवा दोघांच्या सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये असेल, दोघांचे कम्युनिकेशन ज्या गोष्टी असतात त्यांच्या कुंडलीमध्ये जे ग्रहमान बसलेले असतात ज्या ज्या स्थानामध्ये असतात किंवा सप्तम स्थानामध्ये कोणते ग्रहमान बसले हे पाहणं फार गरजेचं आहे, किंवा प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान, द्वादश स्थान याच्यामध्ये कोणते पापग्रह आहेत का ह्याचा विचार करून आपण ते कुंडलीचं मिलन करत असतो। गुणमिलनामध्ये फक्त त्यांचे स्वभाव जुळतात का नाही, त्यांचे एकमेकाशी पटेल का नाही हे कळतं, पण त्यांचे वैवाहिक जीवन पुढे प्रगतीपथावर कसं राहील हे त्यांच्या कुंडलीहून कळत असतं आणि ते जर आपण कुंडली पाहून केलं तर निश्चित चांगलं राहतं। पण ज्या ठिकाणी हे नसेल त्या ठिकाणी फक्त राशीहून जन्मनावून गुणमिलन पाहून करणं हे म्हणजे कसं की त्यापेक्षा नाही पाहिलेलं चालतं आणि डायरेक्ट लग्न केलेलं चालतं, नंतर येतील त्या समस्येला तोंड देणं, मग याच्याशिवाय पर्याय काही राहत नाही। नक्की सर, अनेकदा असं होतं की लव्ह मॅरेजमध्ये ही गोष्ट जास्त निदर्शनाला येते की पत्रिका जुळत नाहीये पण दोघांना लग्न करायचं असतं। ओके, मग असं बघितलं जातं की दोघांची नाडी भिन्न असेल तर मग लग्न करायला काही प्रॉब्लेम नाही, पण अनेकदा असंही होतं की नाडी सुद्धा एक असते, मग ते अशुभ असतं का? कसं असतं की पहिल्या काळामध्ये ब्लड ग्रुप नव्हते, त्यामुळे नाडी ही कशासाठी पाहायला जायची की त्यांचे आरोग्य स्वास्थ्य कसं राहील, दोघांची फिजिकल रिलेशन कसे राहतील यासाठी पाहायला जायचे। आणि आजकाल कसं की मेडिकल सायन्स फार पुढे गेलेलं आहे, त्याच्यामुळं त्या गोष्टीमुळं लग्न मोडणं मला वाटतं ही चुकीची गोष्ट आहे। त्याच्यामध्ये नाडी पाद वेद नावाचं एक कोष्टक असतं पंचांगामध्ये, त्याच्यावरून सुद्धा आपण ते नाडीचा दोष जातो का हे पाहता येतं। त्याशिवाय आजकाल बरेच ज्योतिषी असं पण सांगतात की जर तुमच्या दोघांची ब्लड ग्रुप भिन्न असतील तर तुम्ही लग्न किंवा विवाह करायला हरकत नाही, त्याच्यामुळे संततीला काही प्रॉब्लेम येत नाही। आणि मेडिकल सायन्स पण तसं सांगतं की दोघांचे ब्लड ग्रुप भिन्न असतील तर विवाह केला तर उत्तम, हरकत नाही किंवा संततीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही। तर त्यामुळे नाडीला एवढा इश्यू करून घाबरून जाण्याची गरज नाही, तर तुम्ही जाणकार
व्यक्तीचा सल्ला घेऊन जर त्या ठिकाणी निर्णय घेतला तर निश्चितच ते कार्य सफल होऊ शकतं. ओके, जर आपण असं म्हणतो की जेवढे जास्त गुण जुळले पत्रिका बघताना तेवढं जास्त चांगलं असतं, पण खूप म्हणजे 36 पैकी आपण गुण बघतो, मग 36 पैकी जर 36 गुण जुळले तर चांगलं म्हणायचं का अशुभ म्हणायचं? कसं आहे माहिती का, आता हे विनोदाचा भाग आहे की मुळात कसं असतं की आपण म्हणतो ना माझा अंदाजा 36चा आकडा आहे. 36चा आकडा म्हणजे काय, 3चं तोंड इकडे असतं आणि 6चं तोंड तिकडे असतं. पण कोणालाही आउट ऑफ मार्क पडणं कधी चांगलंच असतं, कमी नसतं त्याच्यामध्ये. पण हे 36 हे टोटल आहे. जसं तुम्ही एखादा पेपर 100 मार्काचा असेल तर 100 पैकी 100 पडलेले चांगलंच असतं, तसं हा 36 मार्काचा पेपर आहे असं समजून 36 पैकी 36 जर पडले तर उत्तमच. आणि त्याच्यामध्ये काय होतं की दोघांचे विचार सेम असतील. याच्यामध्ये दोघांची कसं असतं, जेव्हा 36 गुण होतात दोघांची रास एक असते, नक्षत्र एक असतं, फक्त चरण भिन्न असणं फार गरजेचं असतं. म्हणजे हे 36 गुण उतरले तर त्याचा फायदा होतो. ओके, म्हणजे फक्त असं म्हणताना 3 आणि 6चा आकडा म्हणून असं घाबरवलं जातं की 36 गुण जुळत असेल तर लग्न नाही करायचं. घाबरायचं नाही, 36 गुण असेल तर उत्तमच असतं. ओके, बरं सर, एक अजून गोष्ट आहे ज्याच्यामुळे फार भीती वाटत असते प्रत्येकाला, ते आपल्या पत्रिकेमध्ये कधीच येऊ नये दोघांच्या असं वाटत राहतो, म्हणजे मृत्यू षडाष्टक योग. तर हा मृत्यू षडाष्टक योग म्हणजे नेमकं काय? एक महत्त्वाचं सांगतो, हे प्रश्न फार चांगला विचारला असतो. मृत्यू षडाष्टक बद्दल खूप बाऊ आहे लोकांमध्ये. आता ह्याचं नावच मृत्यू षडाष्टक योग आहे. जिथे मृत्यूचा संबंध आला की ते नाव ऐकूनच आपण आधी घाबरून जातो की मृत्यू षडाष्टक योग म्हणजे आता मृत्यू षडाष्टक योग असेल तर एक वधू तरी मरेल किंवा वर तरी मरेल किंवा त्यांच्या जीवाला धोका तरी होईल किंवा काहीतरी होईल, असं काहीही होत नसतं. मृत्यू षडाष्टक नावाचा योग असा आहे की त्याच्यानं काय होतं की मुलीच्या राशीपासून मुलाची रास 6वी किंवा 8वी जेव्हा येते, किंवा मुलाच्या राशीपासून मुलीची रास 6वी किंवा 8वी येते, त्याला मृत्यू षडाष्टक योग असं म्हणतो आपण. तर षडाष्टक म्हणजे 6वी आणि 8वी रास येणं, त्याला आपण षडाष्टक म्हणतो. आता मृत्यू म्हणजे ते मृत्यूस्थान हे 8वं स्थान आहे, त्याच्यामुळे त्याला मृत्यू षडाष्टक म्हणतो. पण महत्त्वाचं त्या मृत्यू शब्दाचा आणि त्या योगाचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, याच्यानं कोणी मरत पण नाही. फक्त होतं काय की जेव्हा मृत्यू षडाष्टक असतं की तुझं माझं जमाना तुझ्याशिवाय कर्म नाही, जसं असतं की ते समोर आले की भांडणं होत राहतात आणि एकमेकावर जीव खूप असतो, पण समोर आले की काही ना काहीतरी गोष्टीवर वाद होणार आणि बरेचदा ते टोकाला जातात. त्यांना व्यवस्थित समजून सांगणारा, समुपदेश करणारा घरात वडीलधारा माणूस जर कोणी नसेल तर निश्चितच ते टोकापर्यंत पण जातात. तर अशा वेळेस त्यांनी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्याचे आणि नवमोंश कुंडलीचे स्वामी जर मित्र असतील तर मृत्यू षडाष्टक जरी दोष असेल तरी विवाह करायला हरकत नाही. अरे, खरंच ही खूप चांगली माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितली, कारण की मृत्यू षडाष्टक योग आहेच म्हटल्याच्या नंतर आई वडील नाहीच सांगतात, लग्न नाहीच करायचं. सर, आता हे मृत्यू षडाष्टक झालं, कुंडलीतील मंगळ झालं, तर हे जे दोष आहेत ना, या बाबतीत लोकांमध्ये फार भीती आहे. आणि याच्या आधी बऱ्याच प्रोग्राममध्ये मी आपल्या साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंगमध्ये मी एकदा मंगळ या विषयावर जेव्हा विषय घेतला त्याच्यावर मी सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी. महत्त्वाचं काय असतं की या बाबतीमध्ये लोकांना पुस्तकी ज्ञान असतं, कुठेतरी वाचलेलं असतं, अमुक ठिकाणी अमुक ग्रह असला की त्याचा दोष असा होतो किंवा मृत्यू षडाष्टक असलं की असं होतं. तर माझं म्हणणं, जाणकार ज्योतिषाचा सल्ला घ्या, ते जाणून घ्या नेमकं काय आहे शास्त्र आणि त्यानुसार मग निर्णय घ्या. नक्कीच, अगदी ऐकीव गोष्टींमुळे बाऊ करण्यापेक्षा आणि चांगलं आलेलं स्थळ मोडण्यापेक्षा त्याच्याबद्दल अगदी जाणकार ज्योतिषांकडनं किंवा तुम्ही औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता आणि खरंच पुढे जाऊ शकता. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतीये. इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी आपल्याला सरांकडनं जाणून घ्यायच्या, तेव्हा तुम्ही कुठे जाऊ नका.